आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना जाहीर सभा पार पडणार आहे आणि या सभेची जय्यत तयारी करण्यात आली. मात्र या सभेच्या ठिकाणावर जे आहे ते काही लावलेले बॅनर चर्चेत आले. आपण बघतोय या ठिकाणी जे आहे ते बॅनर लावण्यात आले. गेल्या काही दिवसापासून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत पाण्याचा मुद्दा जे आहे तो ऐरणीवर आला आहे आणि कोणता राजा कोणता सम्राट आमचं पाणी कुठं जाते असा उल्लेख त्या बॅनरवर करण्यात आला आणि खाली 3 नेत्यांचे फोटोसुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेत. आणि या सगळ्या गोष्टीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत. त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मात्र ही सगळी उद्धव ठाकरे यांच्या सभेची जय्यत तयारी आपण पाहतोय आणि सायंकाळी ही सभा पार पडणार आहे. आता काय सांगाल, एक मोठी तयारी केली आहे तुम्ही आज उद्धव ठाकरेंची सभा पार पडणार ह्याच्या मागे बाबाला सांगा ना. हॅलो हां, तयारी तर विराट आहे. विराटच सभा होणार आहे. कालची नाशिकची झाली आणि मला वाटतं आमचं नेहमी छंद असतो की आमच्याच सभेचा रेकॉर्ड आम्ही तोडत जायचा. आज तोही पूर्ण करू आम्ही. आता याच मैदानावर खरं तर बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेतली होती. शहराचं नाव जे आहे ते त्यांनी स्वतः छत्रपती संभाजीनगर असं केलं होतं आणि नंतर आज उद्धव ठाकरेंची सभा होती. हो, 12 एप्रिलला इथं पहिली सभा माननीय शिवसेना प्रमुखांनी घेतली होती. नंतर 8 मेला याच मैदानावर पुन्हा एकदा सभा झाली होती. 1 महिन्याच्या अंतरात दुसऱ्यांदा सभा झाली होती. त्यावेळेस या मैदानावर शिवसेना प्रमुखांनी या शहराचं नाव संभाजीनगर घोषित केलं होतं आणि नंतर या मैदानाचं आणि शिवसेनेचं अतूट नातं जोडलेलं आहे ते आजपर्यंत कायम आहे. 12 एप्रिल 1988 पासून म्हणजे ते 25 वर्ष, आताचे 25 वर्ष आणि मधले 12 वर्ष, 37 वर्षापासून या मैदानावर आम्ही सतत सभा घेतो. मात्र ही तुमची सभा सुरू असताना आपण ज्या पद्धतीने या ठिकाणी कार्टून लावले, बॅनर लावले, कुठला राजा कुठला सम्राट पाण्याच्या अनुषंगाने काय नेमकं संदेश द्यायचं? हे बघ, कोणी जलसम्राट म्हणून मागच्या काळात मोठ्या शहरात स्वतःचा गवगाव करून घेतला होता. कोणी मध्य सम्राट म्हणून घेतं स्वतःला. कोणी या शहराचं किंग ऑफ संभाजीनगर म्हणून घेतं आहे. अशी सगळी स्वतःलाच उपाधी स्वतःच लावलेली या लोकांनी. आणि म्हणून आम्ही कोणता राजा आहे कोणता सम्राट आहे, परंतु आमचं पाणी कुठं जातं आहे अशा पद्धतीचा प्रश्न जनतेच्या मनातला हा प्रश्न आहे. हा आम्ही, मला असं वाटतं, या सभेच्या निमित्तानं उपस्थित केला आहे. मग जल मध्य आणि किंग कोणाला कोणती उपमा द्यायची नेमकी? तुम्ही बघा, सगळ्यांना माहिती आहे कोण कोणाला म्हणतो. फोटो आहे त्याच्यामध्ये, कार्टून आहे, सगळे लोक ओळखतील बरोबर कोण जलसम्राट स्वतःला कोण म्हणतं, कोण मध्य सम्राट स्वतःला म्हणतं आणि कोण किंग ऑफ संभाजीनगर स्वतःला म्हणतं. मला वाटतं तिघांचे फोटो आहे त्याच्यात, बघून घ्या. तो अनुक्रम पाहिला तर अतुल सावे, भुमरे आणि सिरसाट यांचा आहे. असू शकतो, तुम्ही बघून घ्या. ते कार्टून आहे, व्यंगचित्र शेवटी ते, त्यामुळे काय आम्ही म्हणत नाही की त्यांचे फोटो आहेत. बरं, या सभेहून जे ते सिरसाट यांनी आरोप केला आहे, सभेला गर्दी जमणार नाहीत म्हणून खुर्च्याची ॲडजस्टमेंट केली, स्टेज पुढे घेतला आहे. रोज रोज एक एक आरोप म्हणजे आमच्या सभेचे तर खरं तर मी संजय शिरसाटांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आमच्या सभेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. आधी होणार नाही, मग आता होणार, तर उद्धवसाहेब हे बोलणार, मग ते बोलणार, मग आता स्टेज पुढं घेतलं. कुठं पुढं घेतलं मोजून घ्या म्हणा. इथे येऊन खुर्च्या पण मोजा, मंडपवाला तुमच्याच ओळखीचा आहे त्यालाही विचारून घ्या. आणि स्टेज कुठं पुढं घेतलं आम्ही? स्टेज नियमाने 45 Z+ सिक्युरिटी उद्धव साहेबांना नियम आहे तो 45 फूट हे करायचा. त्यामुळे सगळे नियम पाळावे लागतात. शिरसाटांना काय माहीत, कधी शिरसाट नुसतं भाषण येऊन गेलेलं आहे, कधी आयोजन थोडी केलं आहे शिरसाटांनी आत्तापर्यंत. फक्त यायचं, खुर्चीवर बसायचं, भाषण करायचं, निघून जायचं. कधी हे मैदान भरवण्यासाठी कधी काही प्रयत्न केले शिरसाटांनी? या कार्टूनवरून त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांना सभेत जे आहे ते आमचे फोटो लावावे लागतात, हा आमचा विजय आहे. चांगला विजय आहे तुमचा. त्यांचे फोटो कुठे कार्टून लावावे लागतात, हा तुमचा विजय. तुमचे कार्टून बनवावे लागतात, लक्षात ठेवा. त्या पाण्याच्या प्रश्नावर ते असेही बोलले की जेव्हा योजना सुरू होती तेव्हा टक्केवारी घेतली. कोणी घेतली सांगावी. तुम्ही शिवसेनेतच होते, कोणी घेते नाव सांगावं आणि कोणाकडून घेतली ते सांगावं. ही योजना तर 2019ला सुरू झालेली. त्यामुळे कोणाकडून टक्केवारी घेतली आणि कोणी घेतली जरा बोललं स्पष्ट तर बरं होईल. बरं, खरं तर आपण बघितलं तर बदलापूर लैंगिक प्रकरणात जे आहे ते भाजपानं आपटेला सुकृत नगरसेवक पद दिलं होतं. मात्र टीका झाल्यानंतर आता राजीनामासुद्धा घेतला आहे. जो बोन सी गई वो हौद से नहीं आते रहते. आपटे सह आरोपी बदलापूरच्या लैंगिक अत्याचार खून प्रकरणातील आपटेंना खरं तर अटक होऊन 48 तासात सुटका झाली होती. या आपटेंना स्वीकृत नगरसेवक भारतीय जनता पार्टीने केलं. भारतीय जनता पार्टीला थोडी जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे होती. परंतु भारतीय जनता पार्टीने सगळं कमरेचं सोडून दिलेलं आहे असं या आपटेंच्या नियुक्तीतून दिसतं. ठीक आहे, आता त्यांनी राजीनामा घेतला असेल, दिला असेल, मला माहिती नाही, पण तो केलं हे तर सत्य आहे.
औरंगाबादचं नाव आता छत्रपती संभाजीनगर झालं आहे. मात्र एका अपक्ष उमेदवारानं जे आहे ते त्यांच्या उमेदवारी अर्जावर औरंगाबाद असं नावाचा उल्लेख केला होता आणि तो अर्ज वैध ठरला आहे. खरं तर नाव शहराचं वेगळं ठेवल्यावर खरं तर हे अधिकारी कोणाचे आहे? या अधिकारावर कारवाई झाली पाहिजे. त्यात उमेदवाराचा काय दोष आहे? अधिकारावर कारवाई झाली की आता या शहराचं नाव औरंगाबाद नाहीच आहे, संभाजीनगर आहे. तेव्हा ज्यांनी असं नाव लिहिलं त्याचं नाव रिजेक्ट केलं पाहिजे. आज MIM वाल्याला एक छत्रपती संभाजीनगर लिहावंच लागलं ना. किती विरोध करत असाल संभाजीनगर, तर फरक काय पडतो? त्याच्यामुळे असा फॉर्म ॲक्सेप्ट करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे होते आणि आज छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आपले संवाद साधला आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.